नमस्कार, DSK फूडमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत। आज मी तुमच्यासाठी चटकदार चटपटीत अशी रेसिपी घेऊन आली आहे। आपल्याला आज बनवायचे आहेत कॉर्नपासून कटलेट। कॉर्नपासून कटलेट कसे बनवायचे आणि त्यासाठी काय काय साहित्य आपल्याला लागणार आहे ते आपण पाहून घेऊयात। कॉर्न कटलेट बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे कॉर्न, जे मी बॉईल करून घेतलेले आहेत। त्यानंतर इथं मी घेतलेला आहे धना पावडर, इकडे आहे मीठ, त्यानंतर कांदा घेतलाय बारीक चिरून, मिरची घेतलेली आहे बारीक चिरून, ही आहे अद्रक लसूण पेस्ट, त्यानंतर कोथिंबीर, कॉर्नफ्लॉवर, हे आहे बेसन, त्यानंतर हे आहे ब्लॅक पेपर, त्याच्यानंतर हे आहे ऑरिगेनो आणि हे आहे जिरा पावडर। कॉर्न कटलेट बनवण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला हे जे कॉर्न आहेत ते मिक्सरला थोडेसे जाडे भरडे वाटून घ्यायचे। ते मी सगळेच कॉर्न वाटून नाही घेणार आहे, थोडेसे ठेवणार आहेत अख्खे। हे पहा, एवढे ठेवलेत मी आणि एवढे घेणार आहे मिक्सरला बारीक करून। हे पहा, अशा प्रकारे मी कॉर्न बारीक करून घेतले। आता ते बाउल मध्ये काढून घेते मी। आणि हे जे मी अख्खे कॉर्न ठेवले होते ते सुद्धा टाकून घेणार आहे याच्यामध्ये। त्यानंतर मी टाकणार आहे कांदा, त्यानंतर अद्रक लसूण पेस्ट, हिरवी मिरची, कोथिंबीर, त्यानंतर टाकणार आहे धना पावडर, जिरा पावडर, ऑरिगेनो आणि ब्लॅक पेपर। आता ह्याच्यामध्ये आपल्याला टाकायचे कॉर्नफ्लॉवर, आणि बेसन। आता चवीप्रमाणे मीठ। आता मी हे सर्व एकत्र करून घेतेय। हे पहा, अशा प्रकारे मी सर्व साहित्य एकत्र करून घेतलेलं आहे। आता आपण ह्याचे कटलेट बनवूया। तिकडं गॅसवरती मी पॅन सुद्धा तापायला ठेवला होता आणि तेल सुद्धा लावून घेतलेलं आहे। आता मी कटलेट बनवून घेते। हाताला थोडंसं तेल लावून घेतलंय मी। हे पहा, अशा प्रकारे गोल असे कटलेट बनवून घेतेय मी। पुन्हा एकदा तेल लावून घेतलंय हाताला। हे पहा, आपले कटलेट मस्तपैकी दोन्ही बाजूने व्यवस्थित शेकले गेलेले आहेत। आता मी ते काढून घेणार आहे। हे पहा, तयार आहेत मस्त असे कॉर्नचे कटलेट।
नक्की करून पहा आणि मला कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली आणि कटलेट खायला कसे लागले ते. माझ्या अशाच नवीन नवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला म्हणजेच DSK फूडला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा, शेअर करा, फॉलो करा, लाईक करा आणि माझ्या प्रत्येक रेसिपीला कमेंट करा. तुमचं प्रत्येक कमेंट, प्रत्येक लाईक माझ्यासाठी खूप खूप महत्त्वाची आहे. तर नक्की कमेंट करा आणि नक्की शेअर करा, लाईक करा. थँक्यू.